आणि मी त्या भाषणाच्या मध्ये बोललो की मी जे बोलतोय ते एवढं स्फोटक आहे की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकू नका. त्याने व्हिडिओ टाकला नाही. नेहरूंनी उभ्या केलेल्या संस्थांचं पुढे काय झालं हे एका उदाहरणावरनं मी चुणूक देतो तुम्हाला. मी तिथे असं म्हटलं होतं की नेहरूंनी आपल्याला सायंटिफिक अप्रोच दिला. म्हणजे संविधान निर्मिती ही 26 जानेवारी 1950ला जे काय आपण संविधानाबद्दल बोललेलो आहे म्हणजे ते 1000 वेळा बोललं जाईल आणि अगोदर बोललेलं आहे, पण त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जे आहे संविधानात लिहिलेलं ते नेहरूंकडनं आलेलं आहे. इव्हन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं आलेलं आहे. नेहरूंनी ते दिल्या आपण काय केलं तर 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा सुरू झाल्या ज्या कम्प्लिटली फेक आहेत. म्हणजे त्यामुळे आता घाबरलेत काही लोक की जाऊन नाही पाठीशी आहे येऊ नको. मला कोणीतरी विचारलं की या 12 वर्षात नेहरूवादाचं काहीच नाही झालं. म्हटलं नाही झालं. नेहरूवादाच्या बद्दल लोकांना जागृती आहे. हे इतकं मोठं कार्य आहे की या एका गोष्टीसाठी देश मोदींचा कायम ऋणी राहील. बाजारात रोलेक्सची खोटी घड्याळं आली की खऱ्या घड्याळांची किंमत कळते. ते असं आहे की डुप्लिकेट आलं ना की ओरिजिनलचं महत्व कळायला लागतं आपल्याला. मी मनोज कुमार झा म्हणून एक संसद आपले खासदार आहेत, ते खासदार म्हणाले होते की दिल्लीला जुन्या बाजारात मिळणारा जे घड्याळ आहे चोर बाजारात त्या घड्याळाला ओरिजिनल स्विस मेड घड्याळाचा द्वेष वाटणं स्वाभाविकच आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं विरोधी प्रेमच आहे किंवा आकर्षण. आता आपल्या या पंतप्रधानांनी लेटर टू मायसेल्फ नावाचा एक प्रकार लिहिला. एवढं पुस्तक आहे, किलोनी विकलं जातं मुंबईत. आता नेहरूंनी लिहिलं म्हटल्यावर यांनी लिहिलंच की पाहिजे तर कोणाला लिहिणार असा प्रश्न पडला. कारण बालपणात मित्र नाहीत, शाळेतले सहकारी नाहीत, कॉलेजमधले शिक्षक गायब, हे सगळं अमित भाईंना सांगून गायब केले सगळ्यांना. म्हणजे मगाशी हा जो सांगत होता ना की हे करायचं नाही, जाओ नाही जाओ अशी चिठ्ठी येत नाही. अमित भाईने बोलाय देणे का नाही असं आहे ते. जाओ नाही तर हे सगळं कोणीच नाही. तर लेटर कोणाला लिहिलं तर पहिलं पुस्तक आईची पत्र म्हणजे आई आणि मुलाचा संवाद, ती भावना सोमय्या यांनीच इंग्रजी केली. आणि मग तरी पण नेहरूंनी 2 लिहिली, 3 लिहिली, 4 राहिलं. आता लिहिणार कोणाला पत्र? घरचे तर काही आपण पत्र होऊन करणार नाही. भाऊ सांगायला लागतील की मला कोणतं पत्र दिलेलं आहे. त्यांच्या भावांना मी ओळखतो सगळ्या. तर ते स्वतः लेटर टू मायसेल्फ. अरे याहून मोठा नेहरूंचा विजय काय असू शकतो? एवढी छाप. नेहरूंचा हा अकल्पनीय म्हणजे विजय पाहून मी सोमय्यांना किताबखान्यात म्हटलं की हे पुस्तक मोठं निऑन साईन करून लावा म्हटलं. उरलेलं काम मी करतो फुकट. तुम्हाला मी सांगतो